हाय हॅलो सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आत्ता वाजलेले आहेत बघा 5:30 आणि आम्ही सगळेजण उठलेलो आहोत आणि तयारीला लागलोय. कारण आज आहे ना जाण्याच्या सवासणी म्हणजे घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे. तर आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा, बाकीचं जेवणाचा कार्यक्रम आम्ही खाली आचार्याची सोय केलेली आहे. पण अर्धा किलो आम्ही डाळ शिजायला टाकणार आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. बरंच काय काय करायला लागतं. तर मग तयारी चालू आहे बघा. तर तुम्हाला दाखवते बघा. मावशी आमची गव्हाचं पीठ पिशवीतून डब्यामध्ये काढते, कारण पीठ मळायचं आहे आता. इकडं कुकरमध्ये डाळ लावून घेतली होती, अर्धवट शिजून घेतली. नंतर मी येवणी काढण्यासाठी पातेल्यात ठेवणार आहे. आणि इकडं आमटी घेतला, कांदे भिजायला घातल्यात बघा. आणि इकडं आमटीचं वाटण मी काढून घेतलेलं आहे, कारण आमटी मी बनवणार आहे. आणि चाललंय बघा सकाळ सकाळ कोणाचा आंघोळ्याचा कार्यक्रम, कोणाचं काय 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 काय. तर असो, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही आजचा शेवटपर्यंत बघा, खूप छान असणार आहे. इकडं बघा आमची ही आविदा मावशी छान असं पुरण परतते. चालले पुरण परतायचं काम. इकडं गुळवणी केलं आहे आणि इकडं मस्त अशी आमटी बनवली आहे मी. आता फक्त जे सातखणीचं आपण बनवतो ना ते बनवायचं राहिले. आणि पोळ्या आणि मावशीनी आमच्या कणिक पण मळली बरं का. तर बघा आमची मावशी आणि आमची ताई आणि ही मावशी पण आहे बरं का मदतीला. तर जे आपण सातखणीला बनवतो ना ते बनवले बघा. इकडं आवळे, मुटके, कानावले, परत आणखीन वेण्या आमच्या मावशीने बघा किती छान बनवल्यात. आणि आमची ताई बघा किती मस्त अशी दिवे बनवते. इकडे बघा चाललंय आमचं. आता आविदा मावशीला ना भाजायला लावणार आहे मी. इकडं अजून पोळ्या बाकी आहेत बरं का. सगळं झाल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवते. चाललंय आता आमचं सकाळ सकाळ सगळं आवरायचं काम. आमचं चाललं स्वयंपाक आणि इकडं यांचं चाललंय. काय बघताय का, काय बघताय अंकिता? होय, आवरायचं नाही का तुम्हाला? चाललंय बघा. आणि दोघी जणी गेल्यात बाहेर नाश्ता आणायला. आणि इकडं बघा आमच्या मावशीने सातखणीची दुरडी छान अशी भरली आणि अजून नैवेद्य भरायचं बाकी आहे. आणि ही मावशी पोळ्या छान अशा लाटून देते. इकडं आमच्या ताईने ना छान असे भजे बनवलेत बघा. इकडं आमटी, गुळवणी, भात, पापड तळून घेतलेत आणि आता पोळ्या बनवायचं काम चालू आहे. तर बघा पोळी पण सगळ्या बनवून झालेल्या आहेत, मस्त झालेत बरं का. आणि आता एकच बाकी आहे. तर आता आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 9. इकडे बघा आमची चिल्लर पार्टी नाश्ता पार्सल घरी घेऊन आली. चाललंय काय काय आणलंय का नाश्त्याला अजून? होय, तर आज आहे ना आम्ही नाश्त्याला घरात काहीच बनवलं नाही बरं का. कारण पुरणपोळीचं स्वयंपाक आहे ना, भरपूर कामं आहेत आवरायची आणि लग्नाची खूप काय गडबड असते. त्यामुळे त्यांना म्हटलं बाहेरूनच तुम्ही नाश्ता घेऊन या. आता चालले बघा इकडं नाश्ता करायचं ह्यांचं काम, कारण बाकीचे आम्ही सगळे काही नाश्ता वगैरे करणार नाही. तर चला. आज आमचा घाणा आणि बांगड्यांचा कार्यक्रम आहे. तर आम्ही आता डेकोरेशनचं काम करतोय. आम्ही सगळ्याजणी मिळून. आम्ही मानाच्या कलवऱ्या नाही तर कामाच्या कलवऱ्या झालेलो आहे. सकाळपासून आम्ही कामं करतोय तरी आम्हाला नाही 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 लय कामं करताय ग. तसं नाही ग, कलवऱ्यांना कामं करावे लागतात. आजच्या दिवस करा, उद्यापासून आहे ना तुम्हाला सगळं आयतं 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 आहे ना मावशी. चाललंय बघा इकडं फुलं म्हणजे पाकळ्या करायचं काम, कारण डेकोरेशन करायचं ना, त्यामुळे चाललंय जातं वगैरे सजवायचे. तर त्या बोलल्या आम्ही सगळ्या मिळून सजवतो. तर त्यांचं हे काम चाललंय बघा. आणि ही एक अंकिताची मैत्रीण आणि छान अशी सजावट करते. तर चाललंय बघा आता हळूहळू तुम्हाला पूर्ण सजावट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते मी कशी केली आहे. कोण कोण करते, काय नाव ग तुझं दीदी? स्नेहा. इकडं अमृता, संचिता आणि समृद्धी ह्या चौघीजणी मिळून करतात. सिद्धी पण आहे पण ती कंटाळी बरं का गेली टी व्ही पाहते. इकडं आमचा बंटी दादा चाललंय आपलं टी व्ही बघायचं काम, कारण सगळ्या लेडीजमध्ये ना तो एकटाच आहे बरं का बॉईज. त्यांनी काय काम केलं पाहिजे तुम्ही सांगा जरा. तर येतं की तुमच्यासोबत गाडीवर बसून मागं कुठतरी काहीतरी आणायला सारखं. ही बघा विठ्ठल रुक्माईची मूर्ती छान अशी डेकोरेशनसाठी अक्कानी आणलेली आहे. दर स्नेहा दर, त्याला हार वगैरे हार करायचे ना त्याला. हां, दोघांना 2 हार. ते मगाशी होते ना तेच घाल, मग त्याला व्यवस्थित वाटेल. अकेला बोल इकडं.
एवढे लवकर नको बोलू. मस्त वाटते एवढं मोठा कपाळ वर आता पाट लावलं एकदम बाबू. वर दिसतं. हा, वर छान दिसतं. मला वर आवडतं. वरच आवडतं मला. ऐक ना तू आता इथला होतोय ना दर. तू काहीतरी काय टाक. हा, चांगलं सहज वाटतं झालं बरं. की अक्षता. ओके मला असं वाटतं. आपण ठीक आहे, तो अक्षताचा सहज समजा म्हणजे, आणि हिरवी पण कुंकू वर आपण छान. वेगवेगळे देणार, तो व्हिडिओ पण एकदा हा. तर बघा ह्या ज्या गात्याला आपण गाठी म्हणजे सॉरी गात्याला ह्या हळदी कुंकू लावून आहे ना ह्या ज्या आपण पुड्या वगैरे बांधतो ना ह्या खाली खोबरं हे ते सगळं आम्ही पांजणी म्हणून करणार आहे आणि नंतर बायकांना पण बोलवणार आहे बरं का, पण थोड्या वेळाने. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर धरा बांधा आता एक एक गाठी सगळेजण. नाव घे ना, नाव. ए नाव घ्या ना नाव. हळदी कुंकू लावा. हे पहिलं हळदी कुंकू लावा. म्हणजे आता तिने बांधलं ना हळदी कुंकू. आता मी काय बांधू? ह्या हळदी कुंकूची पुडी बांधू का मी? हे असं बांधू का माझं? तिला व्हायची जाते बांधू. तो व्हायची गौरीच्या टायमिंगला असं गौरीच्या टायमिंगला आमच्या असं करता. आधी हळदी कुंकाच्या बांधायची. आतमध्ये लपून टाकू का? नको टाकू. लपून- आधी खूप वाण केला. आधी कुंकूला बांधायची ना आधी. तर इकडे बघा देवाक बसवायचं काम झालेलं आहे, म्हणजे पूजा झालेली आहे. इकडे कलश केला, इकडे तिच्या हातावरती ताट आहे, त्याची पण पूजा झाली. इकडे फोटो पण भरून घेतला. इथं दिवे वगैरे अशी लावून घेतली आणि अशी पूजा मांडलेली आहे बघा. प्रत्येक भागामध्ये आणि प्रत्येक रीतिरिवाजानुसार ही पूजा केली जाते. छान अशी आरती वगैरे झाली बघा आमची आई साहेबांची आणि गणपती बाप्पाची आरती घेतली आणि झाली आता पूजा. चाललंय यांचं आता डेकोरेशन. कुठवर आलंय आता? पसारा पसारा. संचिता किती राहिलंय? खूप कवर संध्याकाळपर्यंत. खूप दमलो आम्ही. संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. मला काय माहिती. बघा असं केलंय. आम्हाला मदतीलाच कोणी नाही. नाही सॉरी, समूह पण नाही. तीच आहे. तिथं काय करत नाही टीमध्ये. एटीनो ह्यांना मदत करू लागी बाळा. नको, मला हे बाकीचेच कामं सांगतात. काय सांगताय तुला काम? मला पाणी आणून दे, मला हे आणून दे. तसं असतंच. चला बघा हळद फोडायची. तर आता ही पांजणी लावा कुंकू म्हणता लाव. आका चल. आता ती नवरी झालेली आहे, त्याच्यामुळं ती हळद फोडते अगोदर. नंतर मम्मी, मावशी आणि आजी पण फोडणार आहेत. आता सगळ्या फोडतात. सगळ्यात छोटी वरमाई मम्मी आहे, त्याच्यामुळे ती फोडती. हळद फोडून झालेली आहे. त्यानंतर हळद दळत आहेत ह्या सगळ्या. सुपारी बांधिली तुला सुपारी बांधिली सुपारी बांधिली नवरा जाईला गयली जाईला गयली नवरा जाईला गयली तांदा गळात बस तांदा गळात तांदा गळात पिवळी माझी बोट पिवळी माझी बोट पिवळी माझी बोट पिवळी माझी बोट राधाच्या वरती बसली
राधाचवती वसनिट आमची मानाची करवली. हा तसे दोन दोनाने लुक बघा तिचा कसा आहे. छान आहे का? काढून घ्या काढे साडी पैंजणी दरवाजाला आली लाटी ग दोन्ही दरवाजाला आली लाटी. बघा आमची छोटी करवली पण दळती, हळद दळू लागते त्यांना. प्रधानचा व्हिडिओ बनवण्यासाठी डेकोरेशन करतात सगळेजण. व्हिडिओग्राफर येणार आहेत शूटिंग घेण्यासाठी, त्यासाठी आम्ही डेकोरेशन करून ठेवतोय. बालकनी हॉल में इसके लिए अच्छा है. हे अक्षता पण टाकायचं ना. हा टाक त्याच्यावर. अक्षता टाक, फुलं टाक. तिथे मांडी घालून बस. तिथे काहीतरी घालायला पाहिजे तुला. आता घे. तिथे काहीतरी कार्यक्रमाला आनंदाने झाले सगळे जॉईन. अंकिताच्या अक्षताच्या कार्यक्रमाला झाले सगळे आनंदाने जॉईन. प्रदीप माझी हिरो, मी त्यांची हिरोईन. दत्ताची सावली, उमरीच्या झाडाखाली दत्ताची सावली, महेंद्ररावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. थांबा थांबा इतर करा तुम्ही. हळूहळू सोडा. तुमचा हात वर घ्या थोडा. सोडा तुम्ही सोडा की तुमचं खाली. कलेवर हात घ्यावर. संपलं पण व्हिडिओ नाही बनाली पण. व्हिडिओ लिखा हुआ है ना. हाय लिखा नहीं का. हा जेवल्या भर जेवल्या. तर इथं बघा आज अंकिताच्या गाणा बांगड्याचा कार्यक्रम होता. तर छान अशी मुलींनी, संचिताने, अमृताने, समृद्धीने, सिद्धीने आणि तिची एक मैत्रीण आली होती त्यांच्या मदतीला. तर छान अशी 4-5 जणींनी मस्त अशी फुलांची रांगोळी काढली होती. जात्याची पण छान अशी सजावट केली होती. त्यानंतर विठ्ठल रुक्माईची सुद्धा मस्त अशी पूजा केली होती. आणि पाहू शकता इतकं छान असं हे फुलांचं डेकोरेशन झालं होतं बरं का. तर बघा सवासणी वगैरे जेवल्या आणि त्यानंतर मग मुलांनी पण जेवणं केली. आणि इकडे आमची नवरीबाई जेवतीये. कसा झालाय स्वयंपाक? होय. कुणी बनवली? मावशीने बनवली आहे ना. कशी झाली बाई आमटी? स्वयंपाक छान झालाय ना? जेवा 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 आता. आम्ही आता 7 वाजलेत आणि आम्ही आता रेडी झालोय बांगड्यांसाठी. आता आम्ही बांगड्या घालणार आहे. आमची मावशी मस्त अशी डॉल सारखी दिसते. आम्ही आता सगळ्यांनी मेकअप केला. इकडे पण मेकअप चाललाय सगळ्यांचा. आता नेक्स्ट क्लिप आम्ही परत बाय गाईज. तर बांगड्या घालण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा. तुम्हाला मी दाखवते. तर चला. तर ही बघा आमची मानाची कलवरी. हाय. बघा आमची वरमाई. आमच्या नवरीबाईचा लूक कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चा कार्यक्रम ठेवलेला आहे ना. तर बघा इकडं यांचं बाळ इकडं झोपलेलं आहे आणि त्या ना घरामध्ये अशा बसलेल्या आहेत. तर त्यांचं चहा पाणी वगैरे झालेलं आहे आणि जेवण ठेवलेलं आहे आम्ही.
त्यामुळं बांगडे वगैरे भरून आम्ही सगळे खाली जाणार आहे जेवणासाठी. तर हे आमची दीदी आहे ना, तर खूप छान आहे बरं का. बाय कर बाळा. तर किती क्यूट आहे ना, आणि तिचा लुक बघा किती छान तिच्या मम्मीने केलेला आहे. ती बाय करते ना, खूप क्यूट दिसतीये. तर म्हणूनच मग मी आपल्या ब्लॉगमध्ये तिला कॅप्चर केलं बरं का. तिची मम्मी बोलली तिला घ्या म्हणून साठी, नाहीतर मी असं कॅप्चर कोणाला करत नाही. छान करते ना. बघा आमच्या वंदनाताईच्या सुद्धा मैत्रिणी आलेल्या आहेत बरं का. तिच्यासुद्धा बिल्डिंगला आमच्या अक्काचं आमंत्रण होतं मैत्रिणींना बांगड्या भरण्यासाठी आणि जेवणाचं वगैरे, तर त्यासुद्धा आलेल्या आहेत. तर खूप छान आहेत बरं का. आम्ही तर एकच दिवस आले, पण माझी त्यांच्यासोबत आहे ना मैत्री झाली बरं का. कसं असतं, आपलं बोलणं जर चांगलं असेल ना, तर आपण कुठे सुद्धा मैत्री करू शकतो, हे नक्की बरं का. इकडे पण बघा बाहेर भरपूर गर्दी आहे बांगड्या भरण्यासाठी. सगळ्यांना हॅलो हाय. ही माझी मैत्रीण आहे, बहिणीच्या बांगड्याच्या कार्यक्रमाला आली आहे. हॅलो अर्जुन. हाय कर सगळ्यांना. बिल्डिंग मधल्या मैत्रीण आहे तिची, पण माझी एका दिवसामध्ये त्यांच्यासोबत मैत्री झाली बरं का. खूपच गोड आहे, खूपच गोड आहे. वर माय सेल्फी काढतीये आणि आम्हाला म्हणते हाय करा. तर बघा इकडं आमच्या ताईला बांगड्या भरायला चाललंय, आणि वरमाई बांगड्याला भरायची हौस आहे बरं का वरमाईला. सगळ्या बायका बिल्डिंग मधल्या बांगड्या भरून गेल्या, आणि आता आमच्या घरातले जे आहेत ना त्यांना बांगड्या भरून घेणार आहे. आता मी नंतरच भरणार आहे, ज्यावेळेस नवरीला सुद्धा मंगळवारी भरायचं ना त्यावेळेसच. ताई जाणार आहे घरी ना, त्यामुळे मग ती बांगड्या भरून चालली आहे. ए अजून भर की, अजून भरायचे का ग? नाही नाही भर भर. त्यांना बांगड्या भरून झाल्या आणि आता वाजले 10:30, आणि आम्ही सगळे लोक जेवण करून गेले, आणि आम्ही फक्त आता घरातलीच राहिली, मावशी ताई मुलं आमच्या घरातले सगळे. तर आलो आता खाली जेवण करण्यासाठी. तर चला चला आता आपण जेवण करू. चला आता आपण जेवण करूया. मस्त मेनू आहे, छान छान. हा आणि वजन वाढव. मेन्यू सांगा जेवणाचा. गुलाबजाम, पनीरची भाजी, पुरी, डाळ भात, पापड, गुलाबजाम, लोणचं, कोशिंबीर, पापड. मस्त जेवण आहे, एक नंबर. जेवा मग आता पोटभर. चालेल. दिवसभर लय कामं केल्यात आहे ना. खूप. आता काय अजून लगेच ब्लॉग एंड करू नका. अजून एक गोष्ट आहे, इथंच आम्ही आजचा ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.